लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते काव्या आणि पार्थपासून. तर आता इथे काव्या स्वप्नातून उठते आणि म्हणते, "काकू." तर आता पार्थ म्हणतो, "स्वप्न पाहिलं का?" तर आता काव्या म्हणते, "हो." आणि आता ती खूप घाबरलेली असते, तिला घामही येत असतो. तर आता पार्थ म्हणतो, "मी पाणी देतो तुम्हाला." तर आता पार्थ पाणी घेऊन येतो काव्यासाठी. "हे घ्या पाणी," असं म्हणतो आता तो. तर आता काव्या ते पाणी घेते आणि आता ती प्यायला लागते बघा प्रेक्षक हो. आणि आता काव्या इकडे-तिकडे बघायला लागते. "काव्या, किती घाम आलाय तुम्हाला?" असं म्हणतो आता पार्थ. तर आता काव्या म्हणते, "किती घाम आलाय? ताप आलाय तुम्हाला? थांबा तुम्हाला अँटिबायोटिक देतो," असं म्हणतो आता पार्थ. "पार्थ, ही अशी गोष्ट आहे जी तुमच्याबरोबर शेअर सुद्धा नाही करू शकणार मी," असं म्हणते आता काव्या. "काही झालं तरी मानिनी काकूंना माझ्या आणि जीवाबद्दल कळायला नको, नाहीतर पार्थ आतून प्रचंड दुखावले जातील," असं म्हणते आता काव्या. "आणि मला आता त्यांना दुखवायचं नाहीये," असं म्हणते आता काव्या. तर आता सकाळ झालेली असते. "काय?" असं म्हणते आता मानिनी पार्थला. "काय ताप आलाय काव्याला? गेले 2 दिवस खूप दगदग झाली गं," असं म्हणत होता पार्थ. "ती उठली की मला सांग गं, मी तिला काढा करून देते," असं म्हणते आता मानेनी. "आणि काळजी करू नकोस बायकोची, आई आहे तुझी," असं म्हणते आता मानेनी. "म्हणून सांगायला आलं होतं," असं म्हणत होता पार्थ. "काल रात्री तशी औषध दिली आहेत मी, म्हणजे म्हटलं मी झोपा, आराम करा, म्हणजे बरं वाटेल. चांगली काळजी घेतोयस बायकोची," असं म्हणते आता मानेनी. "अशीच कायम काळजी घेत राहा," असं म्हणते आता मानेनी. "हो," असं म्हणत होता पार्थ. "ज्यूस घे," असं म्हणते आता मानेनी. तर आता इथे पार्थ ज्यूस घेतो. आणि आता मानेनी आपल्या विचारात जाते. योगायोगाने तो मुलगा तिथे आला. त्याने मला मदत ऑफर केली आणि मी नाकारली म्हणून आमच्यात भांडण झालं रस्त्यात. आणि मीही हेल्पलेस होते हो काकू आणि मदत मला घ्यायलाच लागली त्याची. मानिनी पुन्हा पुन्हा तेच मनात आणू नकोस. जे झालं ते गेलं असं समज. कारण आता तिला काव्य आणि आपलं बोलणं आठवलेलं असतं ना प्रेक्षक हो. तर आता तेवढ्यातच आता विक्रम येतो. त्यांचाच निर्णय होता म्हणजे आपण काय करणार नाही का? असं म्हणत होता विक्रम. "हरकत नाही, हरकत नाही," असं म्हणत असतो आणि फोनवर बोलत असतो तो. "ठीक आहे, बोलूया आपण नंतर हां," असं म्हणत होतो. आणि आता इथे मानिनी सगळ्यांना नाश्ता देत असते. "काय हो, कुणाशी बोलत होता तुम्ही?" असं म्हणते तर मानिनी. "चेहरा एकदम पडलाय तुमचा." "मानिनी," असं म्हणत होता विक्रम. "आनंद आणि अपेक्षाचा काल फास्ट ट्रॅकमध्ये डिव्होर्स झाला," असं म्हणत होता विक्रम. "एवढ्या लगेच झाला पण?" असं म्हणते तर मानिनी. "हो," असं म्हणतो आता विक्रम. "काल कोर्टातच त्याला खरं काय आहे ते कळलं," असं म्हणते आता विक्रम पहिल्यांदा. त्या मुलीने सांगितलं, तिचं म्हणे ऑफिसमधल्या बॉसबरोबर लग्नाच्या आधीच अफेअर चालू होतं, असं म्हणतो आता विक्रम. आणि म्हणूनच तिला आनंदसोबत लग्न मान्यच नव्हतं, असं म्हणत होता विक्रम. तर आता इथे पार्थला पण तेच विचार पडतो. त्यामुळे काहीतरी कारणं ती देत होती आणि बॉसबरोबर अफेअर चालू होतंच तिचं आणि चालू आहेच, असं म्हणत होता विक्रम. लग्नानंतर पण अफेअर चालू आहे म्हटलं तर असं म्हणते आता मानिनी. "अगं मानिनी, आपल्या पार्थसारखा आहे गं तो. म्हणजे पार्थला जशी काव्याची काळजी असते तशीच त्याला त्या पोरीची काळजी होती," असं म्हणत होता विक्रम. "खूप जपायचा तो तिला. लग्नाच्या आधी कोणाचं एखाद्यावर प्रेम असेल तर लग्नानंतर विसरायला यायला हवं ना," असं म्हणत होता विक्रम. "लग्नानंतर सुद्धा ते विसरायला येत नसेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरशी प्रतारणा करताय. त्याचा अर्थ असाच झाला ना," असं म्हणत होता विक्रम. "शेवटी बघितलंस ना, त्या मुलीमुळे अख्खं एक घर उद्ध्वस्त झालंच ना," असं म्हणत होता विक्रम. "नाही, नाही, नाही," असं म्हणत होता विक्रम. "हल्लीच्या जोडप्यामध्ये ना हे डिव्होर्सचे प्रमाण आता खूपच वाढले," असं म्हणत होता विक्रम. "आणि कुटुंबासाठी, नात्यांसाठी खूप प्रेशर आलं आहे. खरंच," असं म्हणत होता विक्रम. "कोणाला नाती टिकवायचीच नाही आहेत," असं म्हणत होता विक्रम. तर आता इथे पार्थ आणि मानिनी आपल्या विचारात असतात आणि आता विक्रम म्हणतो, "कठीण आहे. फारच अवघड होऊन बसलंय सगळं," असं म्हणत होता विक्रम. "शांत व्हा," असं म्हणते तर मानिनी. "मी वाढते तुम्हाला नाश्ता," असं म्हणते ती. तेवढ्यात स्वतः पार्थला कॉल येतो. "ऑफिसमधून फोन आलाय," असं म्हणतो पार्थ. "मी येतो," म्हणून निघून जातो तिथून. तर आता मानिनी म्हणते, "चहा मागवते." तर आता विक्रम म्हणतो, "ठीक आहे." असं काहीतरी शत्रूबरोबर पण होऊ नये, असं म्हणते तर मानिनी. "नाती न टिकवणं वगैरे बाहेर होत असेल तसं, पण माझ्या घरात नको व्हायला," असं म्हणते आता मानिनी. "आणि समजा घडलंच तर," असं म्हणते तर मानिनी. "काव्याच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवलाय," असं म्हणते मानिनी. "पण खरंच तिचं जुनं प्रेम ती विसरली आहे का?" असं म्हणते आता मानिनी. तर आता पार्थ बोलत असतो, "हो, माहिती आहे मला, मीटिंग खूप महत्त्वाची आहे, पण मला नाही जमणार," असं म्हणत होता पार्थ. "एक काम करा, तुम्ही हँडल करा, नाहीतर पोस्टपोन करा," असं म्हणत होता पार्थ. "ठीक आहे," असं म्हणत होतो. आणि काव्य सगळं ऐकत असते आणि अभ्यास करत असते आपला. तर आता पार्थला ती बघत असते काय करतोय म्हणून. "अरे," असं म्हणते आता काव्या. "अरे देशमुख, अहो काय चाललंय तुमचं?" असं म्हणते आता काव्या. "ऑफिसला जाणार नाही आहे तुम्ही? तुम्ही आजारी असताना मी कसं ऑफिसला जाणार?" असं म्हणत होता पार्थ. "इतकी पण आजारी नाही आहे हो मी," असं म्हणते आता काव्या. "जा ना तुम्ही ऑफिसला," असं म्हणते आता काव्या. "आणि तुम्ही ऑफिसला गेला नाही तर उलट गिल्ट येईल मला, की माझ्यामुळे तुमचं काम स्पॉईल झालं म्हणून. आणि तुम्हाला बरं नसताना मी ऑफिसला गेलो तर मला गिल्ट येईल," असं म्हणत होता पार्थ. "हो ऐका ना तुम्ही, असं काय करताय? मी आराम करतेय ना," असं म्हणते आता काव्या. "मला वाटेल बरं." तर आता पार्थ तिच्याकडे ऐकतच नाही.
तुम्ही घरात बसून काय करणार आहे दिवसभर? ऑफिसमध्ये गेल्यानंतर कामं तर होतील तुमची असं म्हणते त्या काव्या. कामं होत राहतील हो, पण तुम्ही आजारी आहात. तुमच्यासोबत कुणीतरी असायला हवं ना, असं म्हणत होता पार्थ. घरात बाकीची माणसं आहेत ना, ती घेतील माझी काळजी आणि तुमचं काय हो असं म्हणते त्या काव्या. तुम्हाला पैशा-तिसातल्या आर्किटेक्टमधलं पहिल्या 50 आर्किटेक्टमधला व्हायचं आहे का? असं म्हणते आता काव्या. तर आता पार्थ हसतो. बाबा ओरडतील ना, असं म्हणते आता काव्या. तर आता पार्थ म्हणतो, "बसलात तुम्ही? तुम्ही आजारी आहात आणि तुमची काळजी घ्यायला मी थांबलो म्हटल्यानंतर बाबा मला शाबासकी देतील," असं म्हणत होता पार्थ. "आणि तुम्ही जर ऑफिसला गेला नाहीत तर मी तुम्हाला धपाटी देईन," असं म्हणते आता काव्या. "तुम्ही माझ्यावर जबरदस्ती नाही करू शकत," असं म्हणतो होता पार्थ. "नाहीतर मी ते कफ सिरप पाजेन आणि झोपवेल तुम्हाला," असं म्हणतो होता पार्थ. "काय बोलताय तुम्ही?" असं म्हणते त्या काव्या. तर आता पार्थ गप्प बसतो. "तुमची गैरसोय नको आणि तुमच्या हाकेसाठी कोणीतरी असायला हवं म्हणून थांबलोय मी," असं म्हणत होता पार्थ. "बास हां बस देशमुख," असं म्हणते आता काव्या. "प्लीज," असं म्हणते आता ती. "का तुम्ही सारखं माझ्या मागे पुढे करताय? गरज नाही आहे तुम्हाला असं माझ्या पाठीमागे पुढे करायची," असं म्हणते आता काव्या. "मी तुम्हाला सांगितलं ना ऑफिसमध्ये जा म्हणून. मग जा ना. का नाही ऐकत आहात तुम्ही माझं? काय प्रॉब्लेम आहे?" असं म्हणते आता काव्या आणि मानेनी सगळं ऐकत असते. "प्लीज जा," असं म्हणते आता काव्या. "काव्या एवढी काय ओरडती आहे पार्थवरती?" असं म्हणते त्या मानिनी. "म्हणजे तिला पार्थनी तिची काळजी घेतलेली नकोशी वाटते का?" असं म्हणते त्या मानिनी. "नक्की काय प्रकार आहे हा?" असं म्हणते त्या मानिनी. "खरंच एकदा नीट जाणून घ्यायला हवं," असं म्हणते त्या मानिनी. तर आता मानिनी निघून जाते तिथून. तर आता पार्थ उभारतो आपल्या जागेवरून आणि आता तो जात असतो. तर आता तो आपली बॅग घेतो. तर आता इथे काव्या स्वतः पण उभारते. "देशमुख," असं म्हणते त्या काव्या. "वाईट वाटलं का मी ओरडले म्हणून?" असं म्हणते त्या काव्या. "हे बघा मला तुमच्यावर चिडायचं नव्हतं," असं म्हणते त्या काव्या. "पण मगाशी तुम्ही मला म्हटला त्यावेळी मी मगाशी काय बोलत होतात ना फोनवरती ते मी ऐकलंय," असं म्हणते त्या काव्या. "महत्वाची मीटिंग आहे ना तुमची ऑफिसमध्ये मग जा ना," असं म्हणते त्या काव्या. "हे बघा माझ्यामुळे तुमचं काहीही नुकसान झालेलं नको आहे मला," असं म्हणते त्या काव्या. "नुकसान होणारच नाही आहे," असं म्हणतो आता पार्थ. "ते कसं?" असं म्हणते त्या काव्या. मी स्मार्ट आर्किटेक्ट बोका आहे ना," असं म्हणतो आता पार्थ. "ते स्वतःच कौतुक करताय तुम्ही," असं म्हणते त्या काव्या. "घरात बसून कसं काम होणार आहे तुमचं?" असं म्हणते त्या काव्या. "माझं काम होईल हो," असं म्हणतो तो. "माझ्याकडे एक आयडिया आहे. मी इथे बसून कामही करू शकतो आणि तुमची काळजी घेऊ शकतो," असं म्हणतो आता पार्थ. तर आता जातो पार्थ तिथून आयडिया असं म्हणून. तर आता काव्या म्हणते, "अशी कोणती आयडिया आहे?" "अंडी गरम पोहा," असं काहीतरी म्हणत असतो तो सागरा पोटरीन म्हणून. "अरे वा छोटे मस्त अंडी अटकवतोयस," असं म्हणतो होता पार्थ. "अरे भैया," असं म्हणतो होता जीवा. "अभी ले लो ना," असं म्हणत होता जीवा. "खरंच अंडी खाणार आहेस का तू? तुला ना मस्तपैकी अंडी कापून मीठ मिरची घालून देतो," असं म्हणत होता जीवा. आणि आता तो आपल्यासाठी अंडी गरम करत असतो बघा प्रेक्षक हो. "भाई तू भी क्या याद रखेगा," असं म्हणत होता जीवा. "मुझे कुछ याद नाही रखना," असं म्हणत होता पार्थ. "मला दुसरं काहीतरी हवं," असं म्हणत होता पार्थ. "ए भाई तुला माझी जिमची बॉडी देणार आहे नाही हा मी," असं म्हणत होता जीवा. "त्याचं काय करू मग?" असं म्हणत होता पार्थ. "डबल होईल ना," असं म्हणत होता तो. "काय हवं तुला? काय काम आहे तुझा बोल," असं म्हणत होता जीवा. "सांगतो," असं म्हणत होता पार्थ. "ॲक्च्युली ना काव्याची काल रात्रीपासून तब्येत जरा डाऊन आहे," असं म्हणत होता पार्थ. "सो मला ऑफिसला जाता येणार नाही आहे, पण जावंही लागणार आहे. सो माझं म्हणणं होतं की," काय असं म्हणत होता जीवा. "मी काव्यासोबत थांबू?" "काय बोलतोस यार," असं म्हणत होता जीवा. "नाही रे काव्याला काय हवं नको ते बघायची काही गरज नाही आहे तुला. माझं असं काम आहे म्हणजे खूप जबाबदारीचं काम आहे," असं म्हणत होता पार्थ. "बोल ना काय करायचं आहे," असं म्हणत होता जीवा. "आज ना ऑफिसमध्ये खूप मोठे क्लायंट येणार आहेत आणि मला इथे थांबायला लागणार आहे काव्यामुळे. मी नाही गेलो ऑफिसला तर ती डील कॅन्सल होईल. तर तू माझ्याऐवजी ऑफिसला जाशील," असं म्हणत होता पार्थ. "मी आणि ऑफिसला," असं म्हणत होता जीवा. "अरे दिवस कुठले कित्येक महिने मी ऑफिसला गेलेलो नाही आहे," असं म्हणत होता जीवा. "बरोबर," असं म्हणत होता पार्थ. "काव्या माझ्यासाठी पहिल्यांदा डबा घेऊन आल्या होता ना, त्या दिवशी आला होतास ऑफिसला. त्यानंतर आलाच नाहीस, गेलास तर आता जीवाला आठवतं कसा तो चिडलेला असतो त्या दोघांना एकत्र बघून. काव्या आणि पार्थला ची कॉफी आणि खिचडी घेऊन आलेली असते ना त्याच्यासाठी ते सगळं आठवतं त्याला. "काय रे जाशील ना ऑफिसला?" असं म्हणत होता पार्थ. तर आता जीवा म्हणतो, "खरंच मला ऑफिसला जायला काही प्रॉब्लेम नाही आहे रे. पण तुझी मीटिंग आहे. तू ऑलरेडी काहीतरी डिस्कस करून ठेवला असशील. मी कसा हँडल करणार आहे?" असं म्हणत होता जीवा. "तू व्यवस्थित हँडल करशील रे. तुझा चार्मच वेगळा आहे," असं म्हणत होता पार्थ. "पण हा चार्म ऑफिस मीटिंगमध्ये चालत नाही," असं म्हणत होता जीवा. "उगाच खोटं कौतुक करू नकोस माझं. आणि तू म्हटलास ना खूप मोठे क्लायंट आहेत. चुकून काहीतरी गडबड झाली ना तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस तुला भोगावे लागणार आहेत आणि माझ्यामुळे तुझं नुकसान झालं नको आहे मला," असं म्हणत होता जीवा. "तू ठरवून सुद्धा माझं नुकसान करू शकणार नाहीस आणि ते क्लायंट येणार आहे, ते ब्रीफ करणार आहे. तुला फक्त ऐकायचं आहे आणि वाटलंच तर एखादं सजेशन द्यायचं आहे एवढंच आहे," असं म्हणतो होता पार्थ. "बाकी माझी टीम आहेच ना. डीलचं काय? सगळे तुझे मित्रच आहेत," असं म्हणत होता पार्थ. "पण समजा त्याने अचानक भयानक असं काहीतरी वेगळाच प्रश्न विचारला तर मी काय उत्तर
देणार आहे असं म्हणत होता जीवा. तर आता पार्थ म्हणतो उत्तर देशील रे, माझ्या जीवाला काही जमणार नाही असं काय आहे का, असं म्हणत होता पार्थ. मागच्या वेळेला कसं नंदिनीच्या क्लायंटला कन्व्हिन्स केलं होतं तसंच काहीतरी करायचं असं म्हणत होता पार्थ. तर आता जीवा म्हणतो आता भीती वाटायला लागले रे खूप, असं म्हणत होता जीवा. काय नाटकं करायलास रे मोठा भाऊ, काहीतरी सांगतोय तर काय नाटकं चाललंय तुझे, असं म्हणत होता पार्थ. नखरे करत नाही रे मी, आत्ताच आलोय रे जाऊन जिमला, त्यात अजून अंघोळ बाकी आहे माझी, तुला माहिती आहे किती वेळ लागतो मला, त्यात अंडी खायची आहे मला, असं म्हणतो आता जीवा. तू मस्त अंघोळीला जाऊन ये, मी मस्त त्यांना कापून मीठ मसाला लावतो, असं म्हणतो आता पार्थ. तू मस्का लावतोय मला, मला फॅट चालत नाही रे, असं म्हणतो आता जीवा. आता जास्त नाटकं केलीस ना तुझ्या त्या फॅटवर तिखट मीठ चोळीन, असं म्हणतो आता पार्थाने. आता जीवाला तो हाकलतो तिथून. चला असं म्हणत होता पार्थ. आता जीवा जाणार आहे म्हणजे मला काव्याची काळजी घेता येणार आहे असं म्हणत होता तो. तर आता इथे जीवा येतो आपल्या खोलीमध्ये आणि आता आपले कपडे ठेवत असतो तो. राहू दे जातोच असं म्हणत होता तो. तर तेवढ्याच आता जीवाला कॉल येतो. कोण आहे असं म्हणतो तो. अरे हे काय असं म्हणत होता जीवा आणि आता तो कॉल घेतो. भाई असं म्हणतो आता तो. आज चक्क तुझा फोन, कमाल आहे, चुकून डायल झाला की काय, असं म्हणतो आता जीवा. चोच्या, स्वतः घरात पडीक असतोस आणि आम्हाला फोन करत नाहीस ना मेसेज, आणि आम्ही फोन केलाय तर आता आम्हाला टोमणे ऐकवतोस काय. अरे वांग्या, कार्तिक पण आलाय काय, काय काय सगळे मिळून काय माझी आज घासाला भेटायला की काय. अरे मला सांगायचं ना, मग भेटलो असतो ना, असं म्हणत होता जीवा. मग भेट ना भाई, त्यासाठीच तर फोन केलाय ना तुला. फुल बारिशवाला मौसम आहे, ट्रॅकचा प्लॅन केलाय असं म्हणत होता तो. काय एक नंबर असं म्हणत होता जीवा. कधी जायचं आहे तेवढा बोल पटकन, मलाही ब्रेक हवाच होता असं म्हणत होता जीवा. घ्या, काय काम करतोस रे ब्रेक घ्यायला, असं म्हणतात ती लोक. कधी बोलायचं आहे ते बोल पटकन असं म्हणत होता जीवा. आज आत्ता निघ लवकर घरातून, असं म्हणतात तिचे मित्र. आता लास्ट मोमेंटला कोण कॉल करतं असं म्हणत होता जीवा. चोचा, तुला सांगू का कुठे यायचं आहे ते, तू कुठे जातोस का, सांगून ठेवायला तुला आधीच, असं म्हणतात तिचे मित्र. अरे जात नाही पण आज जायला लागणार आहे आमच्या ऑफिसला, असं म्हणत होता जीवा. तर आता सगळे हसतात तिचे मित्र. हसायला काय झालं असं म्हणत होता जीवा. मी जोक मारलाय का, जोक नाही का, तू कधी शेवटचं ऑफिस पाहिलं तुला तरी माहितीये का, असं म्हणतात तिचे मित्र. उगाच ट्रेकला नाही जायचं म्हणून फेकू नकोस असं म्हणतात तिचे मित्र. मला सांग, ह्याच्या आधी तुम्हाला कधी टांग दिली आहे का मी, असं म्हणत होता जीवा. पण खरंच इम्पॉर्टंट काम आहे, जावं लागणार आहे, दादाला माझी गरज आहे असं म्हणत होता जीवा. आणि मित्रांचं काय असं म्हणत होता त्याचा मित्र. मंडेला जाऊया ना सगळे, विचार सगळ्यांना. तर आता तिचे मित्र म्हणतात आम्हाला ना मध्ये काम नसतो, आम्हाला काम करावं लागतं, तुझ्यासारखं तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलोय, आम्हाला आमच्या फॅमिलीसाठी काम करावंच लागतं असं म्हणत होता तो. मग मला सुद्धा माझ्या फॅमिलीसाठी काम करावं लागणार आहे, नाही शक्य होणार नाही असं म्हणत होता जीवा. तू येतोयस का विचारायला फोन नाही केलाय, तू येतोस हे सांगण्यासाठी फोन केलाय असं म्हणत होता तिचे मित्र. निघ लवकर असं म्हणतो होता तो. एक काम करतो, मी खाली जातो, दादाशी बोलतो, त्याला विचारतो किती उशीर मीटिंग चालणार आहे, मग नंतर फोन करेन ना मी तुम्हाला, म्हणजे माझं काय अडणार नाही, 5 मिनिटं द्या, 5 मिनिटं कॉल बॅक करतो असं म्हणतो होता जीवा. हो असं म्हणतात तिचे मित्र. तर आता जीवा बघतो तिच्या कपड्यांकडे. भाई तू इथेच थांब, मी जाऊन येतो असं म्हणत होता तो शर्टाला आणि जातो खाली. तर आता इथे माणिनी आपल्या खोलीमध्ये बसलेली असते आणि तिला खूप टेन्शन आलेलं असतं. तर आता ती पाणी वगैरे घेते पण तिचे विचार काय थांबत नसतात. का नाही ऐकतात तुम्ही माझं, काय प्रॉब्लेम आहे, प्लीज जा असं म्हटलेली असते ना काव्या. पार्थला सगळं आठवत असतं आता माणिनीला, ज्याला मी पार्थ समजत होते तो पार्थ नाही आहे, तिचा बॉयफ्रेंड होता. तुझ्या सुनेचा अजूनही अफेअर चालू आहे असं म्हटलेली असते ना तिची मैत्रीण सुनीता. सगळं आठवतं आता माणिनीला आणि नंतर ती जाब विचारलेली असते काव्याला, ते सुद्धा तिला आठवतं. तुमच्या मुलाच्या सुखाची किल्ली तरी माझ्या हातात अजून तरी नाही आहे असं म्हटलेली असते ना काव्या. काव्या नेमकी कशी आहे, पार्थबद्दल तिला काय वाटतं असं जाणवत नाही असं म्हणते आता माणिनी. त्यात ती काल म्हणाली सुद्धा की दुर्दैवाने तिच्याकडे पार्थच्या सुखाची किल्ली नाही आहे म्हणून, असं म्हणते आता माणिनी. आता ही पारशी बोलताना तिचा सूर भांडणाचाच होता असं म्हणते माणिनी. ह्याचा अर्थ काव्याला त्याच्याशी जुळूनच घ्यायचा नसेल का, असं तर नसेल का असं म्हणते आता माणिनी. पण असं म्हणते आता माणिनी, कालच्या तिच्या बोलण्यातून तिचं बोलणं तर जेन्युइन वाटलं असं म्हणते आता माणिनी. आणि माणिनी म्हणते देवा, असं म्हणते आता ती. ह्यात सुनीताने ना नको त्या गोष्टी भरल्यात माझ्या डोक्यामध्ये, असं करून ती विचार करायला लागते. कॉलच करते तिला असं म्हणते ती आणि आता आपला फोन घेते आणि आता ती सुनीताला कॉल करणार आहे बघा प्रेक्षक हो माणिनी. आणि आता ती कॉल लावते आपल्या मैत्रिणीला आणि आता सुनीता कॉल घेते आणि सुनीता विचार करते की माणिनीचा फोन आता कसं काय, असं म्हणते आता सुनीता. आणि आता ती कॉल घेते आणि म्हणते हाय माणिनी बोल, कसा काय फोन केलास आज. तर आता माणिनी म्हणते असंच सहज म्हटलं, विचार
केला, विचारूया काय करतेयस? काय नाही गं, कॅफेमध्ये आहे, काम चाललंय बस, दुसरं काय करणार आहे मी? तुझं काय चाललंय? असं म्हणते आता सुनीता. माझं म्हणजे खरं सांगू का? काय नाही अगं, असंच म्हणजे कामं आटपली, निवांत बसले होते, तुझी आठवण आली, म्हटलं तुला कॉल करूया. पण हे तुला शक्य आहे ना बोलणं? म्हणजे तुझी गडबड असेल तर तसं सांग गं, असं म्हणते मानिनी. मानिनी, तुझ्या बोलण्याचा सूर हललाय आणि हे मला कळतंय व्यवस्थित, असं म्हणते सुनीता. बोल, कशासाठी कॉल केलास? काय गडबड झाली आहे का घरामध्ये? असं म्हणते आता सुनीता. तर आता मानिनी म्हणते, गडबड माझ्या डोक्यात झाली आहे, असं म्हणते आता मानिनी चिडून. तू ना सुनीता उगाच येऊन ना नको त्या गोष्टी मला सांगितल्यास आणि माझ्या डोक्यामध्ये नको ते बीज पेरलंय. असं वाटतंय ना त्या बीजाला उगाचच खेत पाणी घातलं जातंय, असं म्हणते तर मानेनी. म्हणजे राहून राहून काव्याच्या बाबतीत नको नको ते विचार येत आहेत माझ्या डोक्यात, असं म्हणते मानिनी. आणि हे माझ्यामुळे होतंय असं म्हणणं आहे का तुझं? असं म्हणते सुनीता. हो, असं म्हणते तर मानिनी. काय गरज होती तुला नको ती गोष्ट मला सांगायची माझ्या सुनेबद्दल, असं म्हणते मानिनी. आणि तू माझ्या डोक्यात ह्या सगळ्या गोष्टी भरल्यामुळे ना काव्याशी बोलताना माझा सूर इतका विचित्र लागला होता आणि काव्याने असं खरं काय ते सांगितलं. तिने तिच्या आई-वडिलांची शपथ घेऊन सांगितलं, की असं काहीही नाही आहे, असं म्हणते मानिनी. माझ्या दोन्हीही सुना नात्यांना जीव लावणाऱ्या आहेत, असं म्हणते आता मानिनी. त्यामुळे त्या खोट्या शब्दा घेऊच शकत नाहीत, असं म्हणते मानिनी. आणि अगं सुनीता, गेल्या काही दिवसातनं आमच्या घरामध्ये खूप काय काय घडून गेलं, वाद झाले होते, तेव्हा काव्याने सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्यात, असं म्हणते मानिनी. म्हणजे अगदी सुरुवातीला जी काव्या या घरात आली होती ना, ती विचित्र वागायची. पण आता माझी काव्या बदलली आहे, असं म्हणते आता मानिनी. आता ती असं काही नाही करणार. आणि बघ, तिचं लग्न आधी अफेअर होतं हे तिने मान्य केलेलं आहे. पण आता त्या मुलाशी काही संबंध नाही आहे तिचा, हेही तिने सांगितलं आहे. मग माझ्या डोळ्यांना जे दिसलं ते काय होतं, असं म्हणते आता सुनीता. तर आता मानिनी म्हणते, "तू जे पाहिलं ते आता सत्य होतं सुनीता." असं म्हणते आता मानिनी. "हे बघ, काव्याच्या स्कूटरच्या डिक्कीत त्याची ओढणी अडकली होती आणि किल्लीसुद्धा अडकली होती," असं म्हणते आता मानिनी. रस्त्यात त्या मुलाने तिला फक्त मदत केली, असं म्हणते मानिनी. तर आता इथे सुनीता हसते. म्हणून काव्याची ओढणी त्याच्या हातात होती आणि नेमकं तू तेच बघितलंस, असं म्हणते आता मानिनी. आणि हे सगळं तू मला सांगितल्यामुळे माझ्याही डोक्यात संशय निर्माण झाला, असं म्हणते मानिनी आता. हे बघ सुनीता, आपण काय बघतोय, काय हे ह्याच्यात फरक असू शकतो, असं म्हणते मानिनी. आणि असा संशय निर्माण झाला ना तर प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, असं म्हणते मानिनी. तर आता सुनीता म्हणते, मानिनी हे तू मला सांगायला फोन केलायस की स्वतःला सांगायला, असं म्हणते आता तिची मैत्रीण. अगं शाळेत असताना कुणाकुणाच्या जोड्या आहेत ते एका नजरेत बघून मी तुला सांगायचे, असं म्हणते तिची मैत्रीण. आठवतंय का तुला, असं म्हणते आता ती. तर आता सुनीता म्हणते, कुणाच्या नजरेत काय आहे ते लगेच कळतं मला, असं म्हणते आता सुनीता. तर आता मानिनी म्हणते, मग मलाही माझ्या सुनेच्या नजरेत दिसतंय, असं म्हणते मानिनी, की ती खोटं बोलत नाही आहे म्हणून. बरं, असं म्हणते तर सुनीता. तुला असं वाटतंय ना, की असं काही नाही आहे म्हणून, तर चांगलंच आहे. तुझ्या मुलांचे संसार चांगले होऊ देत, हीच देवाकडे प्रार्थना करेन मी, ठीक आहे? असं म्हणते आता सुनीता. बरं, आता ना थोडी गडबड होईल, माझी गडबड वाढली आहे कॅफेमध्ये, मी नंतर बोलते तुझ्याशी, असं म्हणते आता तिची मैत्रीण सुनीता. आणि आता मानिनी फोन ठेवते. तर आता इथे पार्थ अंडी कापून तयारी करत असतो जीवाच्या नाश्त्याची. हे काय जीवा, त्यांना काय वेट करायला लावणारेस तू, असं म्हणतो आता पार्थ. मी चाललोच होतो, मी फक्त हे विचारायला आलोय, असं म्हणतो जीवा. तुझी जी क्लायंट मीटिंग आहे जी मी अटेंड करणार आहे ती केव्हा आहे, असं म्हणतो आता जीवा. माझा एक फ्रेंड आहे, त्याचा मला कॉल आला होता की आजच त्यांनी ट्रॅकचा प्लॅन केला आहे, नेमकं आजच त्यांना ट्रेकला जायचं आहे, त्यांना हुक्की आली आहे. अंदाजे किती वाजेपर्यंत चालेल ही मीटिंग, असं म्हणतो होता जीवा. अंदाजही नाही देऊ शकत, असं म्हणतो होता पार्थ. क्लायंटला विचार ना किती टाइम लागेल, असं म्हणतो होता जीवा. किती अनप्रोफेशनल आहे ना हे जीवा, असं म्हणतो होता पार्थ. तुझ्या मित्रांना कळव ना तू, असं म्हणतो होता पार्थ. त्यांचाच कॉल आहे, त्यांना जरा धैर्य नाही आहे, असं म्हणतो आता जीवा. बोल, असं म्हणतो होता तो. अरे दादाशीच बोलायला आलोय वांग्या, असं म्हणतो होता जीवा. आणि तो म्हणतो, अरे पुढचं काय बोलतोयस तू, असं म्हणतो होता जीवा. प्लॅन कॅन्सल केलाय का मी, असं म्हणतो होता जीवा. मग थांब थांब 2 मिनिटं थांबशील प्लीज, असं म्हणत होता जीवा. चल, असं म्हणतो जीवा. दादा मी काय म्हणतो, असं म्हणत होता जीवा. एक काम कर, तू ट्रेकला जा, असं म्हणत होता पार्थ. नाही नाही नाही, मी ऑफिसला जाऊन मग. नाही नाही, काय गरज नाही, असं म्हणत होता पार्थ. बऱ्याच दिवसांनी तू तुझ्या मित्रांसोबत ट्रेकचा प्लॅन केलायस ना, जा तू, असं म्हणत होता पार्थ. नाही, त्यांना सांगतो ना मी, असं म्हणत होता जीवा. काय सांगतो जीवा, आता फोनवर त्यांच्याशी बोललास, दादाला सांगतो आणि मला सांगतोयस त्यांच्याशी बोलतो, काय चाललंय तुझं, असं म्हणतो होता पार्थ. मी काय म्हणतोय, असं म्हणत होता जीवा. काय म्हणू नकोस तू, असं म्हणत होता पार्थ. मी माझ्या कामाचं बघतो, तू लोट घेऊ नकोस, असं म्हणत होता पार्थ. तू रागवू नकोस ना दादा, असं म्हणतो होता जीवा. म्हणतो की मी नाही म्हणालो का, असं म्हणतो होता जीवा. मग जीवा तुला ना
दोन्ही साईडला अडकल्यासारखं होतंय आणि मला तुला कुठल्याच गोष्टीत अडकवायचं नाही आहे. ऑफिसला जाणं, काम करणं हे माझं काम आहे. मला माझं काम तुझ्यावर ढकलायचं नाही आहे. तू मस्त अंडी खा, मित्रांसोबत एन्जॉय कर, असं म्हणत होता पार्थ. "अरे दादा, दादा" असं म्हणत होता जीवा. तर आता पार्थ निघून जातो तिथून. "अरे यार" असं म्हणत होता जीवा. तर आता पार्थ तिथून निघून जातो. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे जीवा आणि नंदिनीचं भांडण असतं. तर आता जीवा म्हणतो नंदिनीला, "जेव्हा मी तुझ्याकडे आलेलो ना, तेव्हा तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नव्हता," असं म्हणत होता जीवा. "तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नव्हता ना, आता मलाही काय बोलायचं नाही," असं म्हणतो होता जीवा. तर आता नंदिनी त्याचा हात पकडते. तर आता तो म्हणतो तिला, की "हात सोड" आणि आता जाऊन झोपतो जीवा. गिफ्ट म्हणून ट्विन वॉच असं म्हणते आता काव्या. "ती तुम्हाला? देणाऱ्याला कुठे माहीत आहे, की आपला डिव्होर्स आहे म्हणून," असं म्हणते आता काव्या पार्थला. तर आता पार्थ शॉक्ड होतो आणि त्याच्या हातातून घड्याळ पडतं. "सॉरी, मला तसं म्हणायचंही नव्हतं आणि तोडायचंही नव्हतं," असं म्हणत होता काव्या. "इट्स ओके काव्या, फारसं बिघडलेलं नाहीये. सगळं काही दुरुस्त करायला येतं," असं म्हणत होता पार्थ. अगदी घड्याळ सुद्धा. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.